तर हा बघा, हा फक्त काची गोटी, जे गोटी लेकर खेळतात ना, तर ते फक्त एक दगड आहे हे. आणि 500 रुपये वगैरे काही नाही निघले, तर अशी लोक आपली फसवणूक करतात. मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मी आहे नीता भोंगडे. तर आज मी तुम्हाला काहीतरी सांगणार आहे. एका साधूने फसवणूक केली आणि एक दगड 500 रुपयामध्ये एक दगड घेतला आहे मी. तर ते दगड कसा घेतला, तर 500 रुपयाच्या दगडाची कहाणी बघा तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत. तर अशा पकरा आता हे बघा, 500 रुपयाचा दगड. त्या माणसाने काय केलं, 500 रुपयाचा दगड एका हातात ठेवला. असे 500 थांबतो काय केलं, माघारी आलेल्या असे 500 रुपये खिशातून काढले आणि असं बोटात ठेवलं. आणि मला 500 रुपये कसं काय द्यायला आहे म्हणून इमानदार असेलच असं वाटलं, म्हणून मी त्याच्यावर विश्वास ठेवला. तर या हातात त्याने असे 500 रुपये ठेवले आणि काय माहिती अशी जादू केली आणि असं हातात दिलं, माझ्या हातात दिलं, तर निघाला ते दगड. पाय मार. तर असं हातात ठेवलं आणि म्हणलं 500 रुपये, आणि ते म्हणजे कन्वर्ट झाले, 500 रुपये दगडामध्ये कन्वर्ट झाले असं म्हणून टाकलं ते. तर त्याच्यामुळे आता बघू, शनिवारी लेकरांना घाई पडली शनिवारी की आणि त्यांनी सांगितले कोणाला दाखवू नका आणि जिथं कोणी जात नाही त्या ठिकाणी ठेवा, म्हणून मी लेकरांचे लपून ठेवला. पण सांगितलं सगळ्यांना, आमच्या सरांनी सांगितलं की असं असं झाले. लेकरांना अशी घाई पडली शनिवारी, त्याच्यात 500 रुपये निघतात का, 500 रुपये निघतात का आणि पिंड निघते का. तर त्याच्यामुळं आता झालं त्याचं, पिंड नाही आणि 500 रुपये काही नाही. आता ते झाले गेमसाठी. 500 रुपयाच्या दगडाला बघा लेकर खेळायला, हा 500 रुपयाचा दगड लेकर खेळायले त्याला, असं बरोबर नाही ना. तर मैत्रिणी, कशी वाटली आज 500 रुपयामध्ये मी दगड घेतला, 500 रुपयाच्या दगडाची गोष्ट तुम्हाला कशी वाटली आणि असे का तुमच्यासोबत. तर अशा पद्धतीने असे लोकांना फसवणूक करतात, तर त्याच्यामुळे सावध राहा बाबा. मी तर फसले, 500 रुपये देऊन, तुम्ही तरी फसू नका. तर चला, आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच सांगा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. तर भेटूया आता छानशा व्हिडिओमध्ये. तर शशा जाणार आहे आज आईकडे, तर मस्त आता जेवण वगैरे केलं आणि आता झोपतोय तो. चला, आता भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. बाय कर बाबू.